शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना जाहीर झालेली आहे आणि ही पीक विमा योजना यावर्षी उत्पन्नावर आधारित असेल। कारण या अगोदरची जी पीक विमा योजना होती ती 1 रुपयात विमा योजना असं, पण आता यानंतर निकष बदललेले आहे आणि यासाठी अनेक सुधारणा, आमूलाग्र सुधारणासुद्धा यामध्ये करण्यात आले। निरीक्षण, पर्यवेक्षण, सुकाणू वगैरे वगैरे। तर या उत्पन्नावर आधारित पीक विमा योजनेमध्ये 3 समित्या असतील। तर पर्यवेक्षणासाठी सुकाणू समिती असतील, तर ज्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे माननीय निवासी उपजिल्हाधिकारी असणार आहे आणि जिल्हा आढावा समितीचे आणि या म्हणजे पर्यवेक्षण समितीमध्ये सुकाणू समितीमध्ये जे सचिव आहे तर ते जिल्हा अधीक्षक कार्यालयाचे, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचे तंत्र अधिकारी असतील। तर तालुका समितीचे अध्यक्ष माननीय तहसीलदार आणि त्याचे सदस्य सचिव तालुका कृषी अधिकारी असतील। तर जिल्हा आढावा समितीचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी आणि त्याचे सचिव आहे जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकारी हे सदस्य सचिव असतील। तर या समित्याचं काम आहे पर्यवेक्षण करणे, जिल्ह्याचा आढावा घेणे, त्याचप्रमाणे निरीक्षण वगैरे करणे यांचं काम असणार आहे। तर ही जी पीक विमा योजना आहे विशिष्ट पिकासाठी आणि विशिष्ट क्षेत्रासाठी जाहीर करण्यात आलेली आहे। तर त्याची पूर्ण माहिती आपल्याला कृषी कार्यालयामध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये मिळून जाईल। त्याचप्रमाणे जे भाडेपट्टीने किंवा म्हणजे कर्जदार आणि बिगर कर्जदारांना ही योजना ऐच्छिक असणार आहे आणि भाडेपट्टीने किंवा कुळाने जे शेती करतात त्यांना ते सुद्धा या योजनेमध्ये पात्र असणार आहे। तर या योजनेचे मुख्य उद्देश असे आहे की कीड आणि नैसर्गिक आपत्ती यासारख्या म्हणजे रोगासारख्या अनेक गोष्टींना, पिकांना अर्थातच शेतकऱ्यांना सामोरं जावं लागते। तर यामध्ये यासारख्या जर आपत्ती त्यांना आल्या शेतीमध्ये तर त्यांना पीक विम्याचं संरक्षण देणे आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणे, त्याचप्रमाणे त्यांना नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर त्यांना जो पतपुरवठा देण्यात येतो त्यात सातत्य ठेवणे या योजनेची वैशिष्ट्य आणि उद्देश राहिलेला आहे। करिता शेतकऱ्यांना माझं सर्वांना आव्हान आहे की 2025-26साठी योजना आहे, तर त्यांनी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि कृषी कार्यालय असो किंवा तहसील कार्यालय असो यामध्ये जाऊन चौकशी करावी, एवढंच मला या व्हिडिओमधून सांगायचं आहे।